गाईस, तर आज आम्ही जस्ट प्रँक केलंय दीदीवरती, म्हणजे कॉल केला हा करणार आहे की तो गायब झालाय, त्याच्या मागे एक डॉग मोठं लागलाय आणि तो गायब झालाय. आणि येस, आम्ही रेडी आहो. आता कॉल केलता, आता ती यायला लागली. तिला सांगितलं की असं असं तो गायब झालाय. सो आता ती यायला लागली, बघू रिएक्शन काय ती. म्हणजे इथं जवळ आली ती, बाहेर की त्या उन्हीवर पण केलंय. आता रिएक्शन आली आली. हॅलो, अगं हो, आम्ही त्याला खाली घेऊन मी आणि अपेक्षा ते मग ब्लॅक कुत्रं मागं लागला, आमचं लक्ष नाही. ते आला आणि तो एवढं भुकायला लागला, ते आम्ही घाबरलो आणि तो सुटला. आम्ही मागं बघतोय त्याला. तिकडे चालू छोटे काळ इकडे आहे आम्ही. हो मग आता काय यार, येडाय का जाम काव खाणार आहे, लय जोरात काव खाणार आहे बाई माझी. अरे यार पण येडी का आता काव खाणार आपल्याला भीती दाखवण्यासाठी ते बोलले की ते आधी समोर आहे. आय डोंट थिंक सो. मी लय जोरात काव खाणार, मी लय जोरात काव खाणार आहे. तिची रडायला लागली. इथं खाली खेळत आहे तो. आमचा फ्रेंड आमच्या शिव्या नाही नाही नाही, आता आम्हाला काही माहित, आम्ही प्रँक करत होतो. इतकं डोकं चालत नाही, त्यांच्याकडे डोकंच नाही. आता तुम्हाला माहित नाही का मी ऍक्टिंग मध्ये प्रो आहे ते. लाईट पण केली असो आम्ही, असं बोलतोय. मी जास्त चिडल्या, कारण तिला सकाळी मी स्कूलमध्ये रडवलं म्हणून ती चिडली की आता तुला रडवणार आहे. बट प्रँक मी असा प्रँक केलाच का? बाहेर नाही ऐकते मला. मी ऍक्टिंग मध्ये प्रो आहे. मी काल पण आधी भयाबर पण तशीच रडायची ऍक्टिंग केली, आज पण तशी केली. बरं घाम आलाय, आता सुचत नाही. गाईज रँक करणार होतो आणि जरा चुकीच्या पद्धतीत गेला. ते पॉईंट वेगळा. आम्हाला काय वाटलं माहितीये का, आम्हाला बोलायला पाहिजे. आता इन्फ्लुएन्सर असल्यामुळे प्रँक्स होणार हे फिक्स होतं. आम्हाला वाटलं ते इतके सिरियसली घेणार नाही. जेव्हा त्यांनी सेकंड फोन केला तेव्हा तर मला असं आम्हाला वाटलं की नाही, ते जस्ट असं कन्फर्म करण्यासाठी. पण त्यांनी सिरियसली घेतला, इतका सिरियसली घेतला की आता बघा तुम्ही आमची हालत बघू शकताय. नाहीतर आम्ही कधीच त्यांना फेस करून बसलो. आणि आता आम्ही ठरवलंय की आम्ही एक इथं असं एसी लावून घेणार आहे, कारण आमचं पुढचं आयुष्य प्रँक केलं की इथंच, आणि एक कडी लावून घेणार आहे. कारण आम्हाला तर बघू शकता तुम्ही इतक्याशा जागेत आम्ही दोघी, मेनली आम्ही दोघी लॉक इथं घालून घ्यायचंय, नाही तर त्याच्याशिवाय काही होणार नाही. आणि सेकंड थिंग, अटॅक झाले आमच्यावरती. किती गाड्या होत्या रस्त्यात, त्यांची चुकी. त्यांनी कशाला 2 वेळा रडत फोन करायचं? किती पण करत, पण हे असलं करायचं. आम्ही विचारलं त्यांना, तर तुम्ही काय मूत काय का आम्ही 3 चौदा थोडे काय. मला मारून अपेक्षाचा आवाज येत होता, तेव्हाच कळलेलं ह्या घरात आहे. आम्ही डोकं ओपन करतो, 2 मिनिटं करतो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आम्ही दिसतोय फायनली बाहेर निघालोय आम्ही, आणि आम्ही आता डोअर ओपन करतोय. आपण ओपन वी आर लाईक मॉडेल्स. पुढे बघायचं, कुठे नाही बघायचं. सॉरी. तुम्ही सांगते ना, व्हिडिओ बंद कर.
सो काय प्रँक झालेलं आहे. अपेक्षा बाय. माझं चप्पल इथं होतं म्हणून मी टाळली. बाय स्नो. आम्ही जरा बाहेर निघायचो. सो बाय. अपेक्षाच्या घरात गेलं तर मला भाऊ दिसते. सॉरी अपेक्षा कशाला तरी. सो ॲज यू सी प्रँक सक्सेस झाला. रॉंग गेला पण ना प्रँक मी केला. आणि मी ठीक केलं की हे मला म्हणत होते मी पप्पांना जाऊन सांगणार की असं केलेस तसं केलेस. सो गाईज मी माझी सेटिंग आधीच पप्पांना आधीच कॉल करून सांगितलं असं असं प्रँक केलेलं मी. तुम्ही काय बोलू नका. तर ते म्हणे ओके. मला फोकस करते असं दे ना. तर प्रँक झाला तर झाला. सो आणि मी म्हणलेली ह्या दोघींना हॉटेलला घेऊन जायला लागेल बिकॉज प्रँक केल्या म्हणून. आणि मी ह्यांना हॉटेलला नेतीये तिच्या फेवरेट रेस्टॉरंट F&O. कारण तिथलं तिला पनीर खूप आवडतं म्हणून ती तिथं न्यायला मी तिला. बघा प्रँक करून पण मी किती काळजी घेते त्यांची. बर बाय. तुम्हाला अजून एका मुलगीचं जेव्हा प्रँक झालं. द प्रँक सेकंड प्रँक झालेल्या मुली. तर मी तिथं जाऊन भेटते तुम्हाला. सो गाईज वी आर फायनली इन हॉटेल. माहिती नव्हती किती नाटते. तर आता आम्ही धमक्या रडून मला हाय टेम्परेचर हाय मला असायला नसते. आणि माझ्यावर ह्या प्रँक करणार आहेत. असला प्रँक करणार आहेत असला की मी प्रँक शब्दच विसरणार आहे असं मला कोण दीदी बोलली आहे. अशी प्रँक करतात मी सेफ राहणार आहे. फायनली हिअर आणि खूप जाम अपेक्षा